नमस्कार, मी डॉक्टर चेतन शाह, शाह यूरोलॉजी अँड डेंटल केअर, मिरज येथे कार्यरत आहे. तर आपण आज थोडक्यात जाणून घेऊया की BPH संदर्भात. BPH म्हणजेच बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लेसिया. प्रोस्टेट ही समस्या 50 वर्षांच्या लोकांच्या पुढे मुख्यतः प्रमाणे मिश्रित आढळली जाते आणि याची प्रोस्टेटमुळं युरिनचे काही प्रॉब्लेम्स स्टार्ट होतात. त्या संदर्भात आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर पहिल्यांदा आहे की युरिन जी आहे ती सारखी युरिन येणे, म्हणजे रात्री एखाद्या माणसाला जर 2पेक्षा किंवा 2पेक्षा जास्त जर युरिनची फ्रिक्वेन्सी किंवा संख्या जर जास्त होत असेल तर ते हे प्रोस्टेटचं सिम्पटम्स असू शकतात. किंवा युरिन स्टार्ट करताना त्रास होणे, युरिनची धार कमी होणे किंवा युरिन ॲटोमॅटिक होणे किंवा आली की लगेच जाणे, त्याला अर्जन्सी म्हणतो आपण. म्हणजे युरिन आली की आपल्याला पटकन वॉशरूमला किंवा बाथरूमला जावं लागतं. ही पण एक प्रोस्टेटच्या समस्या असू शकतात. त्याचप्रमाणे आपल्याला मूत्राशय जे आपण म्हणतो, युरिन पूर्णपणे युरिन न झाल्याचं एक समाधान नसणे, युरिन करताना दुखणे किंवा वास येणे किंवा हिमॅच्युरिया आपण त्याला रक्त असणे ते लघवीमध्ये. तर ह्या प्रकारच्या प्रोस्टेटच्या अनेक समस्या आहेत. प्लीज कन्सल्ट युअर नियरेस्ट युरोलॉजिस्ट फॉर द सेम. तुमच्या जवळच्या युरोलॉजिस्टला तुम्ही असे जर समस्या किंवा हे काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्की व्हिजिट करा. थँक्यू.